डाऊन. पदराला धरू नको मस्करी. थँक्यू डीज. आता खऱ्या अर्थाने हे गीत आणि देवाचा धावा टीमचे अनमान कलंबोली करत असेल. आता तरी देवा मला पावशील का, कारण जे काही स्वप्न उतरी बाळगलं होतं, मनामध्ये घेऊन या मैदानावरती उतरल्या होत्या, त्या अशा अपेक्षा आणि त्या स्वप्नांचा आपण पाहतोय थोडंसं चित्र विचलित होतं. कारण विकेटवरती विकेट, 3 विकेट गेलेल्या आहेत. साहिल किफायती गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा बॉल, आणखीन एक डॉट बॉल. या ओव्हर्स मध्ये मात्र एकही धाव आलेली नाहीये. 4 चेंडूंचा खेळ संपला, 2 विकेट्स त्यांनी टिपलात आणि कोणत्याही प्रकारची धाव आलेली नाहीये. 11 वरती समीकरण आपण पाहतोय, धावफलक स्थिरावला. यावेळेस ओव्हर पिच बॉल आहे, विकेट जाण्याची संभावना आणि इथे देखील विकेट मिळवली. 5 सलगचे डॉट बॉल. बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 5 चेंडू सेमीफायनलच्या या मॅच मध्ये निर्धाव फेकण्यामध्ये यश आलाय साहिल लोंगलेला. आणि आता शेवटचा बॉल, अंतिम चेंडू, निर्धाव होईल का? मॅडन षटक आजच्या दिवसातील पहिलं निर्धाव षटक होईल का, याकडे लक्ष लागलेलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. योगेशला आपण पाहतो. योगेश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. धावसंख्या 11 वरती स्थिरावली. 2 षटकाचा खेळ या ठिकाणी प्रोग्रेस वरती, दुसरा षटकाचा खेळ प्रोग्रेस वरती. शेवटचा अंतिम बॉल, मॅडन षटक येईल का? तिथे प्रयत्न करावेच लागतील टीम चिंचवलीला. साहिल लोंगले बॉलिंग ट्रॅक वरती. ज्ञानेश्वर बाद झाला, तिथून थोडीशी पडझड लागली. पहिला चौकार, त्यानंतर गमावलेली ज्ञानेश्वरची विकेट, तर शांत केलं, थोडंसं थांबवला चिंचवलीने. मॅडन षटक, गोलंदाजी जबरदस्त आणि इथे टाळ्या व्हायला हरकत नाही. सेमीफायनलच्या या मॅच मध्ये अगदी 6 बॉल मध्ये 3 विकेट्स घेत निर्धाव षटक. या स्पर्धेचा पहिला मॅडन ओव्हर साहिल लोंगलेच्या गोलंदाजीमध्ये टीम चिंचवलीचा ब्रँड दाखवत असताना